उन्हाळ्यात पाण्याजवळील ठिकाणी जाण्याचा प्रत्येकाचा बेत असतो व पाण्यात भिजून मज्जा घेण्याचा अनुभव हा प्रत्येकाला आकर्षित करतो। तसेच आपण मागील काही व्हिडिओजमध्ये निळाशार पाण्याचे कुंड देखील पाहिले आहेत। त्यामध्ये मला जास्त आवडला तो गोकुंडी व चन्नाट। तर आता आपण पाहणार आहोत एक नॅचरल इन्फिनिटी स्विमिंग पूल सारखा दिसणारा कुंड, म्हणजेच एकोले व्हॅली लोटस वॉटरफॉल। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। मित्रांनो, तुम्ही पाहूच शकता की गरमी केवढी वाढलेली आहे। सो आज आपण जाणार आहोत एका अशा जागेवर जिकडे नॅचरली एक कुंड आहे आणि एवढ्या गरमीत सुद्धा या कुंडात पाणी आहे। सो आज आपण चाललो आहोत एकोले व्हॅलीला आणि तिथे असलेलं जे कुंड आहे त्यामध्ये मस्त भिजणार आहोत। तर चला, आजच्या ॲडव्हेंचरने भरलेला हा दिवस आपण फटफट चालू करूया। चला। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत असणार आहे स्वराज। हाय स्वराज। सो आज आपण नेक्स्ट लेवल फन करणार आहोत, है ना स्वराज? एकोले हे गाव मुंबईपासून 120 किलोमीटर तर पुण्यापासून 80 किलोमीटरवर आहे व इथे येण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक लोणावळ्यापासून तर दुसरा तामिनी घाटातून। तर आज आपण चाललो होतो तामिनी घाटाच्या मार्गावरून। तुम्ही इथे पाहू शकता, हा बोर्ड आहे। खरं तर हा रस्ता जो आहे तो घनगडाकडे जातो, घनगड जिथे आपण लास्ट टाइम गेलो होतो। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल, वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आता एक सीन झाला। ॲक्च्युली चाललो तो एकोले व्हॅलीला, बट जेव्हा गुगल मॅपवर टाकलं तेव्हा एक रस्ता दाखवला जो ॲक्च्युली जातो घनगडकडे, पण आपल्याला घनगडकडे नाही जायचं आहे, तर आपल्याला एकोले व्हॅलीला जायचं आहे। सो मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी येत असाल आणि गुगल मॅप टाकून येत असाल सो तुम्हाला हाच रस्ता दाखवेल। सो आता मी चुकलो होतो आणि बऱ्याचशा गाड्या पण इथे जाऊन चुकल्या आहेत। तर तुम्ही येत असाल तर आता मी तुम्हाला जो पुढचा रस्ता आहे एकोले व्हॅलीचा तो दाखवते। तर चला। एकोले व्हॅली ट्रेकचे स्टार्टिंग रूट भांबुर्डे गावापासून पुढे 3 किलोमीटरवर आहे। फायनली येऊन पोहोचलो आहोत जिथे पार्किंग आहे एकोले व्हॅलीसाठी जायला। त्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, इथे तुम्ही तुमची कार पार्क करू शकता आणि या ठिकाणी बाईक लागलेले आहेत आणि जो रस्ता आहे तो इथून आहे। आणि या साईडला जर पाहिलं तर आपल्याला जे तैलबैला आहे तो पाहायला मिळतोय। तैलबैलाचा ट्रेकसुद्धा मी लास्ट टाइम केला आहे। तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर इथे वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा। सो आता आपण हा जो ट्रेक आहे तो चालू करू। तर चला। हा पूर्ण ट्रेक 2 तासाचा आहे। ही जागा हल्ली खूप फेमस असल्यामुळे इथे तुम्हाला भरपूर लोक पाहायला मिळतील। त्यामुळे जेवढा लवकर होऊ शकते तितके लवकर हा ट्रेक सुरू केला तर उत्तम राहील। हा जो रस्ता आहे तो स्टार्टिंगचा अगदी क्लिअर आहे, एकदम मोठी अशी पायवाट आहे, तुम्ही पाहूच शकता, आरामात समजून येते। तसं तर काय सिम्बॉल्स वगैरेची गरज आहे नाही, पण आता आपण पुढचा रस्ता आहे तो पाहून घेऊ। रस्त्यातून येताना या ठिकाणी आपल्याला असं एक पडकं असं जे घर आहे ते पाहायला मिळतं आणि या पडक्या घराच्या बाजूनीच जो रस्ता आहे तो जातो। सो आपल्याला जॉईन केलाय स्वराजनी। स्वराज, पहिला गेलायस का? तर मित्रांनो, पाऊलवाटेवरनं थोडंसं पुढे आल्यानंतर मग एक जागा पाहायला मिळते। खरं तर इथे पण गाड्या लावलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण गाडी मागे लावली, पण जर तुम्हाला इथे पार्किंग करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा पार्क करू शकता। तर स्टार्टिंगची जी पाऊलवाट होती ती बऱ्यापैकी मोठी होती, पण आता या ठिकाणी येऊन जी पाऊलवाट आहे ती तशी छोटी झालेली आहे आणि इथून असं खाली उतरायचं आहे आणि मध्ये मध्ये अशी दगडं वगैरे आहेत। सो आपल्याला असं जायचं आहे आणि तुम्ही ऐकू शकता लोकांचा ओरडण्याचा आवाज येतो आहे। सो माझ्या मते खाली बरीच लोक असतील कुंडाच्या इथे, तर आता आपण फटफट पोचू।
मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत दगडांच्या. जसं तर मध्ये मध्ये पायऱ्या जरा खराब झालेल्या आहेत, पण असं का असा हा रस्ता आहे. हा जो ट्रेक आहे तो कम्प्लीट व्हॅली ट्रेक आहे. म्हणजे आपल्याला बेसिकली खाली उतरायचं आहे आणि नंतर मग जेव्हा आपण रिटर्न येऊ तेव्हा आपल्याला एवढंच चढून वर यायचं आहे. हा जो रस्ता आहे तो कम्प्लिटली पाण्याचा रस्ता आहे. म्हणजे बेसिकली जेव्हा पावसाळा असेल तेव्हा इथून कम्प्लिटली जे पाणी आहे म्हणजे वॉटरफॉल आहे तो कम्प्लीट इथून येत असेल. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला पायऱ्या तर पाहायलाच मिळत आहेत आणि त्यासोबतच इथे साईडला अशी रेलिंग म्हणजे अशी तार पण इथे लावलेली आहे. म्हणजे कम्प्लिटली सेफ आहे, इथून आपण जाऊ शकतो. स्वराज, जमताय ना? रस्ता बऱ्यापैकी खाली उतरायचा आहे आणि वाटेमध्ये असे छोटे छोटे दगड आहेत, त्याच्यामुळे पाय घसरायचा चान्स खूप जास्त आहे. तर मित्रांनो, जेव्हा कधी पण तुम्ही अशा ट्रेकला येत असाल, जर बिगिनर असाल तर चांगल्या ग्रिपचे शूज यूज करा, जेणेकरून घसरायचे चान्सेस खूप कमी होतात. सो हे प्रिकॉशन नक्की घ्या. तर स्टार्टिंगचा जो रस्ता होता तिथेच फक्त पाऊलवाट होती. आता कम्प्लिटली जे दगड आहेत म्हणजे पाण्याचा जो रस्ता आहे म्हणजे कम्प्लिटली दरी आहे, तिकडे आपल्याला खाली उतरायचं आहे आणि रस्ता काहीसा असा आहे. म्हणजे असं दगडांवरनं आपल्याला जायचं आहे. तसं तर आपल्यासोबत आहे एक्सपर्ट, है ना स्वराज? स्वराजसोबत आपण भरपूर ट्रेक केलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला भरपूर ठिकाणी घेऊन गेलेलं आहे, जसं की अंधारबन. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर इथे वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा. तर मित्रांनो, आता आपण जो पार्ट खाली उतरून आलो तो कम्प्लिटली डिफिकल्ट होता. म्हणजे इथून आपण कम्प्लिटली खाली उतरून आलेलो आहोत. सो जेव्हा वर रिटर्न जाणार आहोत तर इमॅजिन करू की हे थोडंसं डिफिकल्ट असणार आहे. पण खाली उतरतानासुद्धा हा थोडासा रिस्कीच होता, कारण की पाय घसरलं तर सरळ खाली घसरत येऊ. सो इथून उतरताना जरा सांभाळून आणि सावकाश या. तर आत्ता आपण जो पुढचा रस्ता आहे तिथे जाऊ. म्हणजे आपल्याला कम्प्लिटली अजून खाली जायचं आहे, तरी आपण बरंच खाली आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे काही जंगलात माकड आहेत, सो त्यांच्यापासून सावध राहा. सो जाऊ, नाही तर येतील आपल्या मागे माकडं. मित्रांनो, ह्या पार्टला कम्प्लिटली असं खाली स्लोप आहे आणि असंच जायचं आहे. जा. अगोदर सोपा वाटणारा हा ट्रेक खूप कठीण होत चालला होता. जसजसे खाली चाललो होतो तसा तसा हा ट्रेक खूप रिस्की वाटू लागला होता. उन्हाकारण कधी एकदा त्या कुंडात जातो असं वाटत होतं. पण पुढे नक्की काय परिस्थिती पाहायला मिळणार होती ती अजिबात माहिती नव्हती. मित्रांनो, कम्प्लिटली खाली घसरून आली आहे. फक्त एक गोष्ट सांभाळायची आहे, जी आहे आपली पॅन्ट. इथे कसं वाटतंय तुला?
तर फायनली आपण हा जो पॅच आहे तो कंप्लीट केलेला आहे. कम्प्लिटली स्लोप होता आणि कम्प्लिटली स्लिपरी होता. आता आय होप असा पॅच नसेल, कारण की पुढे तर असा रस्ता दिसतो आहे. रस्ता तर नाहीच आहे, पाण्याचा रस्ता आहे. फटफट पुढे जाऊ आता. सो आता आपला जो हाफ ट्रेक आहे तो झालेला आहे. आता इथून अजून 20-30 मिनिटाचा जो ट्रेक आहे तो बाकी आहे आपला. मित्रांनो, आता या ठिकाणी आल्यानंतर मग इथे खूप मोठा कुंड आहे बाजूलाच, पण पाणी एकदम खराब आहे इथलं. इथे जो पॅच होता थोडा डिफिकल्ट होता आणि आपल्याला इथून कम्प्लिटली असं कडेकडेने यायचं, कारण खाली कम्प्लीट पाणी आहे, तुम्ही पाहू शकता. सो आता आपण ज्या पॅचवर आहोत तिकडे कम्प्लिटली माती आहे आणि साईडला पाण्याचा कुंड. त्याच्यामुळे इथे जरा सांभाळूनच गेलं पाहिजे, कारण की माती जेव्हा पायाखाली येते तेव्हा घसरायचे चान्सेस जास्त असतात. आपल्याला इथून असं वरून त्या पॉईंटपर्यंत जायचं आहे. तिकडे तुम्ही पाहू शकतात काही लोक चाललेली आहेत. या ठिकाणी जेव्हा येत असाल तेव्हा एक गोष्ट आहे की इथे जो पाऊल वाट आहे किंवा जो ट्रेकचा रूट आहे तिकडे कम्प्लिटली सगळीकडे अशा रेड कलरच्या रिबिन्स लावलेले आहेत आणि कम्प्लीट हा जो रस्ता आहे त्याला असे रिबिन्स आहेत. सो जर येत असाल तर ह्या रिबिन्सला फॉलो करत या. हल्ली तापमान इतकं वाढलं आहे की सकाळी सुद्धा खूप गरमी होते. त्यामुळे आपण जर कुठल्याही ट्रेकला जात असाल तर काही प्रिकॉशन्स घेणे गरजेचे आहेत, जसं की पुरेपूर पाणी असणे, इलेक्ट्रोल पावडर किंवा एनर्जी ड्रिंक असणे, त्यासोबतच उन्हापासून संरक्षणासाठी सनस्क्रीन, कॅप आणि फुल स्लीव्हचे कपडे. अशा सर्व गोष्टींना लक्षात ठेवून ट्रेक केला तर उत्तम राहील. तर मित्रांनो, आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. फक्त इथला जो पॅच आहे थोडा रिस्की आहे आणि आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी. तिकडे तुम्ही पाहू शकता काही लोक रशी लावून उतरतायत. सो आपल्याला तसंच उतरायचं आहे खाली. स्वराज इथेच थांबतोय कारण की त्याला थोडंसं यायला इथे भीती वाटते आणि भरपूर लोकंसुद्धा आहेत त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे कम्प्लिटली रोप लावून उतरायचं आहे. त्याच्यामुळे स्वराज तू बस तिकडे आरामात सावलीमध्ये, आम्ही येतो लगेच. ओके. वीकेंडला येत असाल तर भरपूर इथे गर्दी आहे, म्हणजे सॅटर्डे संडे तर भरपूर गर्दी आहे आणि आम्ही पण वीकेंडला चाललेलो आहोत. वीकडेला असाल तर आय डोंट थिंक कोण जास्त लोक असतील. सो मित्रांनो, आता इथवर आलेली आहे. इथे येऊन ॲक्च्युली पुढे रोपनी जायचं आहे. सो इथे थोडासा जो पॅच तो रिस्कीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी संडेला आलेली आहे त्याच्यामुळे इकडे प्रचंड गर्दी आहे, म्हणजे 200-300 लोकांच्या वरच असतील आरामात. सो जर कधी येत असाल तर सॅटर्डे संडे अवॉइड करा, कारण की भरपूर गर्दी आहे. तर आता मी एवढी आली आहे ट्रेक करून, तर मी खाली जाईन, थोडंसं वाटलं तर पाण्यात जाईन, नाही तर आपण रिटर्न निघून जाऊ. सगळं सोडायला चालू कर डायरेक्ट. हा धबधबा डोंगराच्या दरीत असल्यामुळे इथपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेक करणं आवश्यक आहे. पण इथलं दृश्य पाहून तुम्ही सगळा थकवा विसरून जाल, हे मात्र नक्की. हा धबधबा नसून एक नैसर्गिकरित्या तयार झालेले पाण्याचे कुंड आहे, जो एखाद्या इन्फिनिटी स्विमिंग पूल सारखा दिसतो. या कुंडामध्ये तुम्ही मनसोक्त पोहण्याचा आनंद घेऊ शकता. याच्या सभोवतालीची हिरवळ आणि शांत वातावरण मन मोहून घेतात.
इथे आल्यावर असं वाटतं जणू निसर्गाने आपल्याला आपल्या कुशीत घेतलं आहे. तर मित्रांनो, इथवर तर आलो, थोडीशी खाली पण गेली, बट कम्प्लिटली गर्दी आहे आणि खाली जायचा जो रस्ता आहे तो कम्प्लिटली रिस्की आहे आणि कम्प्लिटली रोपनी आपल्याला पकडून पकडून जायचं आहे. त्याच्यामुळे आत्ता खाली जाणं मूर्खपणा होईल. सो आत्ता आपण इथूनच रिटर्न जात आहोत. पण ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कम्प्लिटली अशी दरी आहे आणि खाली असा वॉटरफॉल आहे. सो मे बी नेक्स्ट टाईम कधी आपण वीकडे असेल तेव्हा येऊ आणि हा ट्रेक करू. सो मित्रांनो, या ठिकाणी कम्प्लिटली स्लिपरी आहे. मित्रांनो, खाली जाताना काही वाटलं नाही, पण वर येताना भरपूर थकवा फील होतोय आणि दुपारची वेळ असल्यामुळे ऊन एकदम डोक्यावर आलेलं आहे आणि हालत भरपूर खराब झालेली आहे. आणि स्वराज तर इकडे मस्त पटापट वर पोचून झोपलेला आहे. स्वराज उठ, आले मी. चल चल चल. जो ट्रेक आहे तो अजिबात इझी नाही आहे, बऱ्यापैकी डिफिकल्ट आणि रिस्की पॅचेस आहेत. सो जर इथे येत असाल तर तुमच्यासोबत इनफ पाणी घेऊन या, कारण की अध्येमध्ये तुम्हाला कुठेच पाणी किंवा काहीही मिळणार नाही आहे. आणि जो खालचा कुंड आहे तिथे जायला पण एक रस्सी आहे, त्या रस्सीने खाली जायचं जसं आपण बघितलं. आणि वीकेंड्सला तर अवॉइडच करा, वीकडेला येऊ शकता, खूप बेटर आहे. आणि आता अशी अवस्था झालेली आहे, ऑलमोस्ट वर पोचलेलो आहोत. सरस, तुला काय वाटतंय? बिचारा स्वराज पण फार थकलाय. सो फायनली आपण वर आलेलो आहोत. ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, तुम्ही पाहू शकता एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि इथे एवढी लोक आलेली आहेत. वीकेंडच्या दिवशी भयंकर गर्दी आहे. तर आम्ही रिटर्न वर आलेलो आहोत. जर जात असाल वीकेंडला, सारखं बोलते आहे आय नो, बट खरंच अजिबात वर्थ इट नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि हो, असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मित्रांनो, गरमीमध्ये सुद्धा एवढी स्ट्रॉबेरी खाल्ली आहे का? या ठिकाणी एवढी सगळी स्ट्रॉबेरी आहे, ते पण एवढी टेस्टी आहे. ओ माय गॉड, एवढी स्वीट आहे ना, म्हणजे कायच बोलू, खतरनाक. वाव, ती एवढी आहे की ती माझ्या हातात पण पुरत नाही. पडली.